कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डॅडीने तुळजाचं श्राद्ध घातलंय, अख्ख्या गावाला जेवण घातलं, त्याच हे लाडू आहेत। डॅडी, अहो डॅडीचा राग आम्ही समजू शकतो, पण जित्यापणी असं लेकीचं श्राद्ध घालणं म्हणजे डॅडींचा राग माहित नाही तुम्हाला? हा, अहो डॅडीनी तुळजाच्या सगळ्या आठवणी बाहेर काढून टाकल्या आणि जाळून टाकल्या। फार राग केली त्याची, एक सुद्धा आठवण शिल्लक ठेवली नाही। माझी डिग्री? तिची तर राख होई परतूर जाळून टाकली। तुळजा, तुळजा, वहिनी तुळजा, वहिनी दारू कडके तुझं दार उघडणं। तुळजा, तुझा तुझा दरवाजा का बंद केलायस तू? हे बघ, तुझा रागाच्या परत चुकीचं काय करून घेऊ नकोस। तुझा दरवाजा उघड ना। हे घ्या, हे दागिने पण घेऊन जा। डॅडीने त्यांच्या मुलीचं श्राद्ध घातलंय ना, तर त्यांना सांगा की हे दागिने पण कुठेतरी विसर्जित करून टाका। तसंही मेलेल्या माणसाला दागिन्यांचं कसलं कौतुक। मला त्यांचं काही नको। आता जे काही करीन ते स्वतःच्या हिमतीवर उभं करून दाखवेन। हे घ्या। वहिनी 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 अगं सावर स्वतःला। कसं सावरू मी माझ्या स्वतःला? एवढ्या मेहनतीने मी माझी डिग्री मिळवली होती आणि डॅडीने ती जाळून टाकली। वहिनी अगं त्यांनी फक्त कागदाचा एक तुकडा जाळलाय, पण तुझं ज्ञान, तुझी जिद्द, तुझी स्वप्न हे सगळं नाही जाळू शकणार ते। खरे अक्का म्हणते ते, अगं लहानपणापासून आम्ही तुला बघत आलो, आम्हाला माहिती तू किती हुशार आहेस। तुझ्याशी हुशारी कधीच कोणी तुझ्यापासून हिरावून नाही घेऊ शकत। तुझी जिद्द बघून मी अजून पण इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करते। तू आमच्यासाठी फक्त आमची वहिनी नाहीयेस, आमची प्रेरणा आहेस। काही झालं तरी हिंमत नाही हारायची, हे आम्ही तुझ्याकडून शिकलोय। तुळजा, तुझ्या डोळ्यातली डॉक्टर बनायची स्वप्न किती मोठी आहेत ना,
हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. मी तुला तुझं स्वप्न पूर्ण करायला माझ्यानं जमल तेवढी मदत करेन. डॅडी, इथनं पुढं तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ना ती मला द्या. मी ती हसत हसत सहन करेन. पण तुझ्याला झालेला त्रास मला नाही सहन होणार. सूर्या, हार मान नको पोरा. समजा व्यवस्थित होईल. तुम्ही काय गुन्हा केलेला नाही, प्रेम केलंय. राग माणसाला माणसात उठावतो ही लवकरच कळलं दाजीच नाही. सूर्या, तुला काय आयडिया देतो, त्यांचं मन जिंकायचं. तू आहे तसाच राहा. अरे तुझं मन एवढं निर्मळ आहे ना, तुझ्याबद्दल कुणाच्याच मनात जास्त दिवस राग राहू शकत नाही. अरे पोरीनो, चला चला लवकर, आपल्याला गावातल्या देवाचं दर्शन घ्यायचं आहे. ए दादा, चला दाजी या. चला या. हे उचलून किती वर्ष देवीला तसंच ठेवायचं? नाही नाही, मी काय म्हणतो, आता त्या मंदिराचा काय पालट करण्याची वेळ आली. तुम्ही असं करा, तुम्ही नवरात्रीच्या कार्यक्रमांच्या आयोजनाचं बघा, बाकी आमच्यावर सोडा. असं करतो, आम्ही येतो तिकडं मंदिरात आणि बोलतो त्या कमिटीतल्या माणसांची. हा, आता येतो की जरा. आता काय गप्पा मारतात ठेवान काय? हा, चिरंजीव. काय पालट तर होणारच. तो आपल्या पैशातून नाही, लोकांच्या पैशात. एकदा का लोकांनी वर्गणी दिली का पैसा बी आपलाच, नाव बी आपलंच, मान बी आपलाच. डॅडी, सत्य. डॅडी, डॅडी, अहो तुझा ताई डबा परत दिलाय आणि त्यात त्यात काय पुढे बोलशील का नाही? तुम्ही लग्नात दिलेले सगळे दागिने परत दिलेत. वा 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 वा, याला म्हणतात निंबाळकरी माज. आहा! आमच्या पुरीत बी तो उतरणारच, विसरलोच होतो आम्ही. बरं झालंय दागिने परत आले. बघितलं का चिरंजीव, लग्नाचा खर्च वसूल. आता हे दागिने तुमच्या बायकोचे. बायको, नीट सांभाळून ठेवा. आता आम्ही तिच्या वस्तू जायला सांगितल्या म्हणून दागिने बी जाळून टाकाल तुमचा काही नेम नाही. तिच्या वस्तू झाल्या जाळून, आता तिच्या संसाराची राख रांगोळी करायची. चला चिरंजीव, मंदिरातले कमिटीवाले आपली वाट बघत असतील. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.